एकनाथ शिंदेंची अमित शहांकडे गृह आणि नगरविकास खात्याची मागणी, 12 मंत्रिपद आणि विधान परिषदेच्या सभापती पदाचाही आग्रह, सूत्रांची माहिती। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतरही एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा, तर शिंदे नाराज नसल्याचं उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। अमित शहा यांच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा, पण अधिकृत घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा। महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला। 5 डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ, एबीपी माझाला सूत्रांची माहिती। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे 20 मंत्री दिसण्याची शक्यता, शिवसेनेला 12 ते 13 तर राष्ट्रवादीला 9 ते 10 मंत्रिपद मिळण्याचा अंदाज। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या वाढणार, 4 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, देवयानी फरांदे आणि श्वेता महालेंच्या नावाची चर्चा। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार पटोले आमने सामने, आक्षेप असल्यास जिंकलेल्या जागा सोडा, मुनगंटीवारांचं आव्हान, तर विरोध मशीनला नाही व्यवस्थेला, पटोलेंचं उत्तर। वक्फ बोर्डाला निधी दिल्याचा जीआर मागे, मुख्य सचिव सुजाता सौनिकांची एबीपी माझाला माहिती, जीआर काढणं ही प्रशासकीय चूक असल्याचं नमूद। मुंबईच्या 3 उपनगरीय मार्गांवर लवकरच धावणार 300 नव्या लोकल, तर वसईत उभारणारा रेल्वे टर्मिनल, देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार। गोंदियाच्या सडक अर्जुनीमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी। अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या सांताक्रूजमधील घरासह पती राज कुंद्राच्या कार्यालयावर ईडीचा छापा, पॉर्नोग्राफी केस संदर्भात मुंबई, उत्तर प्रदेशसह 15 ठिकाणी छापे। टीम इंडियाच्या नव्या जर्सीचं मुंबईत लॉन्चिंग, इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।